आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. 10वीच्या विद्यार्थिनीला फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही घटना लोणी काळभोर तालुका हवेली परिसरात सोमवार दिनांक 27 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या गुन्ह्यातील अपहरण करणाऱ्या आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत पुण्यातील खडकी परिसरातून मंगळवार दिनांक 28 जानेवारी रोजी अटक केली आहे. नितेश राहुल कांबळे व 21 वर्षे राहणार रेंज हिल खडकी पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या 38 वर्षीय आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगी ही 15 वर्षाची असून लोणी काळभोर परिसरातील एका शाळेत 10वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. विद्यार्थिनी ही सोमवारी दुपारच्या सुमारास दुकानामध्ये जाऊन येते असे सांगून गेली होती. परंतु अज्ञात इसमाने विद्यार्थिनीच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन तिला कशाची तरी फूस लावून पळवून नेले आहे अशी फिर्याद मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 137(2) प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी सदर गुन्ह्याची उकल करून आरोपींना पकडण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या तपास पथकाला दिल्या. सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना पथकाला पीडित मुलीला आरोपी रितेश कांबळे याने अपहरण करून पळवून नेल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे लोकेशनाच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा काढला आणि खडकी परिसरात छापा टाकून आरोपीला मोठ्या शिताफीने मंगळवारी बेड्या ठोकल्या आहेत. लोणी काळभोर पोलिसांनी अल्पवयीन मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके करीत आहेत. ही उल्लेखनीय कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस हवालदार विलास शिंदे, सुनील नागलोत व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.